नमस्कार, मी समाधान. एडेम माझा आणि लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण कॉटेजमध्ये आहोत, सरकारी कॉटेज आहे. कमीत कमी या तालुक्यातली सर्व लोक या ठिकाणी येतात आणि जी गोरगरीब जिल्ह्यातली आहेत ते देखील या ठिकाणी येतात. फक्त विशेषतः बघायला गेलं तर या ठिकाणी जी मशीन आहे, जे मशीन सध्या बंद आहे आणि इथं सगळी लोकं बसलेली आहेत. तर तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो की ही जी स्कॅनिंगची मशीन आहे, लोकं बाहेर गेलं तर कमीत कमी 3,000 4,000 रुपये त्याला खर्च येतो. पण इथं गोरगरीब लोक आहेत, तर त्याच्यामुळं बघायला गेलं तर 200-300 400 500 रुपयेमध्ये ते काम होतंय. पण एवढे लाखो रुपयाचा खर्च करून देखील या ठिकाणी मशीन आहे, गेल्या 2 महिन्यापासून बंद आहे असं या ठिकाणी म्हटलं जातंय. आता जी बसलेली लोकं आहेत, त्या लोकांना या संदर्भात माहिती आहे की नाही बघावं लागेल. कारण की सातत्याने ती लोकं डॉक्टर पाठवतात की बाबा तिथं जावा, तिथं तुम्ही काय असेल ती मशीनमध्ये करून घ्या. परंतु त्या लोकांना माहीत नाही, पण सकाळपासून ती लोकं बसलेली आहेत त्या ठिकाणी. त्याच्यामुळं आम्हाला कळलं की ह्या अशा प्रकार ह्या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता लाखो रुपयाची मशीन आतमध्ये आहे, परंतु सध्या बंद आहे. इथं कोणी नाही आहे, कारण की इथं चालू असतं तर इथं कर्मचारी असतील. पण अशाच पद्धतीने बघायला गेलं तर ती लोकं इथे येऊन बसलेत. आता 2 महिने झाला हा बंद आहे, परंतु ती लोकं इथं बघितलं तर रांगेने बसलेत की बाबा की हे आमचं काम झालं पाहिजे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा नमस्कार. हा नमस्कार, बोला. काय नाव तुमचं? आमचा आकाश लोंढे. कुठलं आहे तुम्ही? आम्ही चांदच चांदच. हा. कशाला आलात? डोक्याचं स्कॅन करायसाठी. बरं. मग आता मशीन आहे का चालू? काय म्हणलं? काय बा अजून चर्चा नाही झाली, पण बंद आहे म्हणून समजलंय. बरं, आता तिथून डॉक्टर तुम्ही घरी पाठवलं का? हो, इथं पाठवलं होतं. स्कॅन करून घ्या. हा, आम्ही आलो इथं करकंबवरनं आलोय. बरं. हा. कधी आला तुम्ही? आता चांगला अर्धा तास झाला आलो इथं. बरं. इथं काय म्हणले विचारलं? हा, काय बंद आहे म्हणून कसं समजलं इथं. आत्ता कळलं. हा. तुम्ही कुठले? आम्ही बी बरोबरच आलेलो आहे. आमचं बी सिटी स्कॅन करायचं आहे. बरं. ह्याच्या अगोदर बी 2 वेळा राऊंड मारवेल, पण मशीनच बंद आहे म्हणून उडवडीची उत्तर दिली जातात. मग शासनाचं ह्याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष आहे का काय हेच कळलं नाही नेमकं. अशी परिस्थिती एकंदरीत. कारण शासनाने जे सुखसोयी करायला पाहिजे होत्या तशा सुखसोयी ह्या दवाखान्यात आहेत का नाहीत असं सामान्य रुग्णाचा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जर मशीन जर बंद असतील तर मग हे सुई शासनात देऊन काय उपयोग आहे. इथं डॉक्टर आहेत का नाहीत, सगळ्या मशीनी बंद पडतात. मग ह्याचा उपयोग विचार केला पाहिजे शासनाने जरा. 2 महिन्यापासून मशीन बंद आहेत आणि डॉक्टर तिथून चिठ्ठी लिहून देतात की जावा इथं सिटी स्कॅन करून घ्या, परंतु तिथं सध्या बंद आहे. तर त्या डॉक्टराला देखील माहीत नाही की इथं बंद आहे. तर हे सगळा बोंगळ कारभार आहे. म्हणजे काय विषय आहे की मुख्यमंत्री येऊन गेले, सगळ्या चट्यापाट्या मारल्या, स्वच्छता केल्या, दिखावपणा. 2 महिन्यापासून बंद आहे. लोक येतात, डॉक्टर लिहून देतंय आणि पेशंट इथे येतंय, पण त्यांना गैरसोय होते. तर ही लोक नेमकं काय चाललंय? दादा नमस्कार. काय नाव? भगवान वासुदेव साळुंखे, कुठलं तुम्ही? रोपळे. रोपडे जावय. काय कशाला आला इथे? गुडघ्यासाठी आलो. होय. डॉक्टरला दाखवलं का ते? फोटो काढला आता. बरं. डॉक्टर काय म्हणले बरं तिकडे जावं म्हणले का? हां, डॉक्टर म्हणले इकडे जावा. बरं. किती वेळ झाला बसलाय काय? 2-2.5 तास झालं बसलो. ताई तुमचं काय आहे? काय यांच्यासोबतच आले. किती वेळ झाला बसलाय तुम्ही? 2-2.5 तास झालं बसले. बरं. डॉक्टर काय सांगितलं तुम्हाला? डॉक्टरांनी स्कॅनच करायला सांगितलेलं. बरं. स्कॅन कडे आला तुम्ही. हो. तरी काय म्हणले किती नंबरला जावं वगैरे काय बोलले? नाही, असं काही सांगितलं नाही, हां. पण फक्त गोळ्या लिहून दिल्यात आणि बसलोय आम्ही आता. गोळ्या घेतल्या. बघा, आता ही सांगा, ही ताई आहे, ताईंसोबत एक 2-3 वर्षाची मुलगी असेल, ती घेऊन इथं बसलेत. ॲक्च्युली त्यांना माहीत नाही की ही मशीन 2 महिन्यापासून बंद आहे, पण ती बसलेत. मग सांगण्यासाठी तर एखादा माणूस बसायला पाहिजे होता. हे तर महत्त्वाचं. बाकी अजून या ठिकाणी महिला आहेत जे लांबून आहेत. कुठं आला ताई? आम्ही कोरडवाडीकडले. कशासाठी आलाय? काही 10,000साठी. बरं. गुडघे कशाचं आहे? गुडघे दुखतात हे. बरं. कुणाला? हे तुमच्या सोबत आहेत काय वेगळं? नाही, पेशंटच आहेत. बरं. तुम्ही कुठलं? हे हाताला चट उठलेत म्हणाले, ते इथं सोय काय बोल नाही, सोलापूरला जावा म्हणून सांगितलं. बरं. सोलापूरला जावा मग म्हणले 5 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या कोर्स बरं. एक खूप दिली. बरं. एक टोप एक दिली आणि तिकडे सोलापूरला जावा म्हणले ते. तर लांबून लांबून कोरडवाडून देखील लोक आलेले आहेत. तर आपल्यासोबत काय समाजसेवक आहेत, त्यांच्याशी आपण बोलतोय. नेमका काय प्रकार आहे आणि काय विषय आहे? काय नाव तुमचं? माझं नाव समाजसेवक पांडुरंग सावंतराव, बरं. कोळी महासंघ तालुका अध्यक्ष. हां. गेल्या 1 महिन्यापासून कृष्णा काय तर त्यांची कंपनी आहे पुण्याची, बरं. त्यांच्या मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांनी ओढूची उत्तर देतात. मुळात तर 28 लाख रुपयाची मशीन 1 महिना झाला धूळ खात पडली सर. दुसरी गोष्ट, वारंवार हे असं लहान लेकरं घेऊन म्हातारी माणसं येतात, त्यांचा सांगायला पण इथं माणूस कोण नाही की बंद आहे म्हणून.
लोक दुपारपर्यंत बसतात, यांचे दवाखाने बंद झाले की हे उठून जातात आणि त्या लोकांना इथं त्यांचे बसावंच लागतं. त्यांना सरळ मार्ग त्यांनी सांगितलं पाहिजे, बाबा मशीन बंद आहे. मशीन का बंद आहे? मशीनचं टेंडर झालेलं आहे. टेंडर झाल्यामुळं नवीन त्या नवीन लोकांना ठेवल्यामुळं त्यांना जमलं नाही. गरजच नव्हती टेंडर काढायची, ही टेंडर काढायची गरज नव्हती. माझे जे कर्मचारी होते त्याच्या आधी 1 वर्षापासून व्यवस्थित चालत होतं. टेंडर करोडो रुपयाचे टेंडर झाले, पण टेंडरवाल्याचं कुठल्याही लक्ष नाही. मी त्यांना आत्ता फोनवर त्यांच्या मॅनेजरशी बोलणं केलं, ओढवडीची उत्तर देतात, असं होईल तसं होईल, उद्या होईल, चालू परवा दिवशी. आज 1 महिना झाला, बरोबर महिना होऊन गेला. त्याच्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या माता भगिनींचे, वयस्कर लोकांचे अतिशय हाल होत असेल. आणि मध्यंतरी जर पंढरपूर शहरातील आपले लोक आले तर डॉक्टर त्यांना लिहून घेत होते. लिहून दिल्यानंतर यांना काय पेमेंट करावं लागत नव्हतं. तर त्यात 3-4 सापडलेत. त्या लोकांनी त्यांच्याकडनं 700-800 रुपये काय असेल ते त्यांच्या खिशात घातले. ते त्या लोकांनी म्हणजे आत काम कर्मचाऱ्यांनी त्यात दोन जण निलंबित झाले, काढून टाकलेत त्या टेंडरवाल्यांनी. स्कॅनिंग करायला किती घेतात? त्याच्याप्रमाणे पैसे चालू आहेत, 700-1200. मग बाहेर केलेलं काय वाईट आहे? ह्या लोकांना तुम्ही वेठीस धरताय. बाहेर केलं तर मग त्यांच्याकडे पैसे नसतात, गोरगरिबात सरकारी काय तर सुविधा म्हणून येतात ती लोक, पण त्यांच्याकडे तुम्ही पैसे घेऊन खिशात घालताय, हा आमचा आरोप आहे. आता मला सांगा की या कंपनीवर किंवा इथले जे कर्मचारी किंवा काय केलं पाहिजे वाटतं तुम्हाला? काय केलं पाहिजे म्हणजे मुळात तर तो टेंडरच बंद केलं पाहिजे. टेंडरची गरजच नव्हती. इथले 4 कर्मचारी बघू शकत होते व्यवस्थितपणे. ही नवीन मुलं पोरं दिलेत, त्यांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या आतोनात हाल होत आहे. प्रत्येक 15 दिवसाला आपल्याकडं यात्रा चालूच असते. वारकऱ्यांचा तर कुणी विचार करत नाही. वारकऱ्यांसाठीच हा हॉस्पिटल आहे, एवढं मोठं 100 बेडचं वर चालू केलं. मलमपट्टी पुरतं फक्त इथं चालू आहे, बाकीच्या कुठल्याही गोष्टीची सुविधा नाहीत. त्यांनी लवकरात त्यांनी मला म्हणले आता 3 ते 4 दिवसात आम्ही चालू करू. 3 ते 4 दिवसात त्यांनी जर सिटी स्कॅनचं जर नाही चालू केलं तर येणारे सगळे पंढरपूर शहरातले व वारकरी, मग आमचे सर्व इथले आमचे कोळी महासंघाचे कार्यकर्ते घेऊन एक समाजसेवक या नात्याने मी उग्र आंदोलन करणार आहे. का बंद केलं असं वाटतं तुम्हाला? पंढरपुरात साधं सिटी स्कॅन करायला गेलं 1500-3000 रुपये लागते. MRI करायचं म्हणलं तर 13,000, 15,000, 7,000 असे पैसे लागतात. मग मला तर वाटतं की प्रायव्हेट हॉस्पिटलवाल्यांचं आणि यांचं काय लागेबांधे आहे का बंद ठेवता तुम्ही? आणि गोरगरीब आमच्यासारखे जर तिकडे लोक गेले हे असे तिथे पैसे भरल्याशिवाय तर काय होत नाही. ह्याचे कुठं तर त्यांनी शासनाने यांचे काय लागेबांधे आहे का हे बघितलं पाहिजे. बरोबर आहे, कारण की इथलं बंद असल्यामुळं तिकडं फायदा व्हावा असं काय तर आवश्यकता. अजून आपल्यासोबत बरेच मंडळी आहेत. दादा नमस्कार, काय नाव? मी बाळासाहेब चौधरी, समाजसेवक व भ्रष्टाचार विरोधी सोशल कमिटी राज्य अध्यक्ष. मी गेले 2 महिने झाले हॉस्पिटलला येतोय, लोकांची सेवाच करतोय. पण असं आढळून आलं की बाबा हे 2 महिने झाले मशीन बंदच आहे. की तेव्हापासून मी यांना विचारतोय मशीन का बंद आहे, तर ते बोलतात की पार्ट गेलेत. तर मी म्हणलं वर शासकीय म्हणजे अधिकाऱ्यांना कळवा, तर ते बोलतात कळवले. आता 2 महिने होऊन गेले, आता जी वारी गेली तरीसुद्धा मशीन चालू नाही आहे. आणि हे बोलतात की आता जस्ट मॅनेजरला फोन लावला होता मी, प्रणव पोपट म्हणून आहे, तर ते बोलतात की माझं 28 लाख रुपये थकीत बिल राहिलेलं आहे, त्यामुळं ते बिल आल्याशिवाय मी ते पार्ट वगैरे आणू शकत नाही आहे. ते बिल दिल्यावर मी मशीन चालू होणार. मग मी त्यांना काय म्हणलं, तुम्ही ठेका जो घेतला आहे तो बिल तुम्हाला मिळेलच ना, पण लोकांची हेळसांड करू नका. काही लोकांची हेळसांड, कोण परगावरून येते, कोण सांगोल्यामधून लोक येतात इथे, तरीसुद्धा हे मशीन बंदच आहे. त्यामुळे मला विनंती आहे की त्वरित हे मशीन चालू करावे. आरोग्य मंत्र्याला मी एक विनंती करतो की त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावे. कोणी टेंडर घेतले, कोणाकडे आहे. आता त्वरित कळलेलं आहे की पुणेवाल्याकडे टेंडर आहे, तर ते बोलतात की आम्ही वर सांगितले, अर्ज दिलेत, चालू होईल. पण हे केव्हा सांगितले मला 1.5 महिन्याखाली, पण आता 1.5 महिने उलटून गेले, कमीत कमी 45 दिवस होऊन गेले. ते बोलले 2 आठवड्यात करतो, पण अजूनसुद्धा झालेलं नाही. तिथे वयस्कर लोक येतात, त्यांची पिवळे रेशन कार्ड आहेत,
त्यांना रिक्षाला यायला जायला पैसे नाहीत, चालत येतात, काही गाडीवर येतात, काही जणांचे अपघात सुद्धा झालेले आहेत सिटी स्कॅन करायला येताना. त्यामुळे लवकरात लवकर हे चालू व्हावं ही विनंती करतो. मुख्यमंत्री आले तेव्हा सगळं स्वच्छता सगळ्या गोष्टी केल्या. त्या मुख्यमंत्री आले तेव्हा देखावा झालेला आहे, पूर्ण आहे चालू. त्यांना चालू करून दाखवलं, परत बंद पडलं, तसं बंद पडलेलं आहे. तर तुमचं काय मत याच्यावरती? मुळात ही जी कृष्णा डायग्नोस्टिक आहे ह्यांना टेंडर द्यायचं काय कारणच नाही. कंपनीवरच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण ही इथं पहिल्यांदा ही काय टेंडर पद्धतीवर नव्हतं. इथली कर्मचारी जी आहेत ती व्यवस्थित पार पाडत होते सगळं, पण आता ही टेंडर पद्धतीनं दिल्यामुळं इथं सगळ्यांची गैरसोय व्हायला लागली. जवळजवळ 3 ते 4 महिने झाली बंद आहे. लोकांची गैरसोय व्हायला लागली, लोक लांबून येतात. तर बघायला गेलं तर हे आपल्यासोबत समाजसेवक होते. तर ही जी कंपनी आहे ही कंपनीला हे टेंडर दिलेलं आहे. विशेषतः बघायला गेलं तर ह्या कंपनीचं वरून पेमेंट न झाल्यामुळं ह्या कंपनीनं मशीन बंद ठेवली का काय असं म्हणावं लागेल. जर समजा कंपनीचं पार्ट कंपनी म्हणजे काय छोटी कंपनी नाही की एक टपरी छोटीशी आहे म्हणावं लागेल. त्याचा एक टर्नओव्हर दिवसाचा एक 500,000 रुपये आहे असं म्हणावं लागेल. कंपनी म्हटल्यानंतर कदाचित लाखो करोडोचा व्यवहार 100% असू शकतो. जर ज्या कंपनीला जे पार्ट आहेत त्या काय 48-40 किती लाखाची मशीन असली XYZ, कमीत कमी त्याचा पार्ट 1-2 लाखाला असू शकतो. तर 1-2 लाख रुपये भरण्यासाठी त्या कंपनीकडे नाहीत का? मग जर तुमच्यासाठी ती कंपनीसाठी जर 1-2 लाखाचा पार्ट भरण्यासाठी तर तुम्ही ते टेंडर त्यांना त्याचं रद्द करावं आणि ज्याच्याकडं कोणाला ह्या काम करण्याची संधी किंवा कोण करेल त्याला ते टेंडर द्यावं. आणि इथली सामाजिक सेवकांचं असं म्हणणं आहे, जर लवकरात लवकर याच्यावरती निर्णय नाही झाला तर आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन करू.